जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मी शीला जयकुमार, शिक्षिका परतवाडा. बघा, माझ्या सर्व सावित्रीच्या लेखींनो, आपले मार्गदर्शक श्री कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनामुळेच हे सावित्री शक्तीपीठ स्थापन झाले आणि त्यामुळेच आपल्या सर्व सावित्रीच्या लेखी बोलू लागल्या. सावित्री शक्तीपीठ स्थापन झाल्यामुळे आपल्या सर्व सावित्रीच्या लेकींना ही संधी प्राप्त झालेली आहे. तर या माध्यमातून मी आपल्यासमोर माझा विषय घेऊन येत आहे, शिक्षक दिनाचे खरे मानकरी महात्मा ज्योतिबा फुले. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु शिक्षक दिन म्हटल्यानंतर शिक्षकांचा हा गौरव, पण आपल्या सावित्रीच्या लेकी शिकायला लागलो. आपल्याला संधी का मिळाली त्याचे कारण आपण शोधले पाहिजे. आणि या महिलांच्या शिक्षणासाठी किंवा शिक्षणाचे सार्वत्रिकरण व्हावं यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते फुले दाम्पत्यच, हे त्रिकालबाधित सत्य आहे. तर देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून शासकीय पातळीवर साजरा केला जातो. 19व्या शतकात बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना शिक्षणाचा हक्क देणारे पहिले भारतीय समाजसुधारक म्हणजेच फुले दाम्पत्य. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 ऑगस्ट 1827, तर राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888. यानुसार डॉक्टर राधाकृष्णन हे फुल्यांपेक्षा तब्बल 60 वर्षांनी लहान होते. प्रस्थापित व्यवस्था ही स्त्रीला अबला समजणाऱ्या मानसिकतेची व्यवस्था होती. स्त्री केवळ चूल आणि मूल याच गुरफटलेली. मनुस्मृतीने तिचे एकूण मानवी हक्क नाकारून तिला भोग वस्तू या पलीकडे पाहिलेच नाही. तिला सती जाण्यास भाग पडले. जबरदस्तीने तिचे केस ओपन करून तिला विद्रूप बनवून तिचा नाकारलेला शिक्षण हक्क फुल्यांनी मिळवून दिला. वरील सर्व स्थितीचा बारकाईने अभ्यास करून महात्मा फुलेंनी या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन 1848 साली पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाड्यात स्थापन करून स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समानतेचा दर्जा दिला. स्त्रियांचा खरा धर्म त्यांना शिक्षण देणे होय. स्त्रियांच्या मानसिकतेसाठी व सक्षम स्त्री घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून महात्मा फुलेंनी आपल्या पत्नी शिक्षण देऊन आद्य शिक्षिका बनवून या क्रांतिकारी कार्याची सुरुवात केली आणि एका वर्षात तब्बल 20 शाळा त्यांनी सुरू केल्या. त्याचबरोबर शिक्षणाचा पाया म्हणजे प्राथमिक शिक्षण होय आणि ते सक्तीचे करणे काळाची गरज होती. भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने 1882 साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला होता. सर हंटर महाराष्ट्रात आले तेव्हा पुणे येथील MM कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले. तेव्हा 19 ऑक्टोबर 1882 रोजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले. त्यामध्ये ज्योतिराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या 12व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणारा महसूल बहुजनांचा आहे. या महसुलावर उच्चवर्णीय शिक्षण घेतात, पण बहुजनांना शिक्षण घेण्यात विरोध करतात. हे कटू सत्य ज्योतिराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनात आणून दिले. आपल्या देशातील बहुजन समाज अडाणी आहे. शिक्षणाशिवाय यांची उन्नती होणार नाही. ज्या राष्ट्रात सामाजिक आणि आर्थिक गुलामी असते तिथे राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही हे राष्ट्रपिता महात्मा फुले जाणून होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा मानला आहे. महात्मा फुलेंनी या तिसऱ्या डोळ्याला अधिक भक्कम केलं. सर्व बहुजन समाजाचा तिसरा डोळा उघडला. 1964-66च्या दरम्यान कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्राचा अवलंब जरी केला असला तरी महात्मा फुलेंनी 77 वर्षापूर्वी त्रिभाषा सूत्राचा अवलंब शिक्षणात करावा यावर अधिक भर दिला. शिष्यवृत्ती, वसतिगृहाच्या सुविधा असो यासाठी लागणारे सर्व सामग्री स्वतः महात्मा फुलेंनी आपलं सर्वस्व पणाला लावून आयोजन केले. फुले हे स्थापत्य अभियंता होते. खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील अनेक पूल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या इत्यादी सारखे अनेक वास्तूची उभारणी त्यांनी केली. त्यातून मिळालेला सगळा पैसा त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी खर्ची घातला.
समाजाकडून कुठलेच वेतन न घेता फुले दाम्पत्यांनी शैक्षणिक कार्य, शिक्षणाची गंगा आम्हा सामान्यापर्यंत वाहून आणली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या माऊलीने तर प्रस्थापित व्यवस्थेशी लढा दिला. स्वतः शेण दगड खाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा हट्ट सोडला नाही. पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत या माऊलीने आपले कार्य केले. 2016 साली महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्यावर आजवर काहीच हालचाल झालेली दिसत नाही. महात्मा फुलेंच्या सुधारित विचारांना मार्ग मानणारा वर्ग आज वाढतो आहे आणि या फुले दाम्पत्यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सावित्रीच्या लेखी करूया आणि शिक्षक दिनाचे खरे मानकरी हे फुले दाम्पत्यच आहे हे आपण ठासून सर्वांना सांगूया. आणि खरोखर फुले दाम्पत्यांनी जे शिक्षणाचं कार्य केलं ते इतिहासात त्रिकाला बाधित हे सत्य आहे हे मला सांगायचं आहे. म्हणून आपण सर्व सावित्रीच्या लेखी शिक्षक दिन हा फुले दाम्पत्य यांच्या स्मृतीनिमित्तच साजरा करूया. जय ज्योती, जय सावित्री.